हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्री स्वामी समर्थ. कारण इथे व्हिडिओची सुरुवात मी संध्याकाळच्या कामापासून सुरुवात केलेली आहे. कसं आहे ना, प्रत्येक गृहिणीला सकाळचे कामं तिचे ठरलेले असतात आणि ते कामं त्या वेळेत पूर्ण झालीच पाहिजे. कारण की ना, जर आपण सकाळी एक्स्ट्रा काम जरी काढतो म्हटलं तर आपलं बरेचसा वेळ त्याच्यामध्ये जातो. आणि कसं आहे, सकाळी आपण 6 वाजतापासूनही उठू तरी प्रत्येक गृहिणीला 12-1 तर हे वाजतातच, जनरली गोष्ट आहे. आणि त्यामध्ये तर आपण कधी कधी वेगवेगळे कामही काढतो. कारण की प्रत्येक पूर्ण घरातले सगळे कामं एकाच दिवशी आपण कधीच करू शकत नाही. ह्या गोष्टी करणं शक्यच नाही. किती करतो म्हटलं तरी ना नाही होत. तर ना अशाच काही गोष्टी असतात बऱ्याचशा ज्या आपण रोज रोज नाही करू शकत, कधी काहीच करू शकतो. तरीच मी आज माझ्या व्हिडिओशी शेअर करणार आहे. तर चला मग, आता तुमच्याशी बोलता बोलता भांडे लावून झाले, झाडून झालं, संध्याकाळचं जे काही आहे ते काम झालेलं आहे. परत कपडे घडी करणं, बरेचसे काम संध्याकाळी आपले पेंडिंग असतात. त्याचे सगळे काम आपल्याला करावं लागते. आणि सोबत ना यावेळेस आपल्याला भरपूर असा वेळ असतो संध्याकाळचा. आणि मग याच टायमिंगवर आपण ना एक्स्ट्रा काम काढायचं. तर मी अशीच करते, जे काही माझे एक्स्ट्रा काम आहे ना ते मी संध्याकाळलाच काढत असते. आणि कधी कधी वेळ राहिला तर सकाळी पण करते. जर लवकर उठली आणि माझ्याकडे वेळ आहे बा असं टायमिंगला मग मी सकाळी पण करते. पण हाताळणं कसं आहे, ज्या घरी मुलं असतात त्या घरी तर काही पसारा असतोच. आता मुलं दुपारी झोपतात, आपणही थोडा वेळ आराम करतो. तर बेडशीट इकडे तिकडे झालेली असते. मग हे पण बेडरूमचंही मग संध्याकाळी परत डबल आवरावंच लागतं किती नाही म्हटलं तरी. आणि बेडशीट जोपर्यंत प्रॉपर राहत नाही तोपर्यंत काही छान असं बेडरूम आपल्याला व्यवस्थित वाटत नाही. तर तुम्हाला दिसतच असेल, आता ब्लँकेट्स वगैरे होतं बाहेर, तर चला म्हटलं आता ब्लँकेट ठेवतच आहे तर मला ही आरमारी स्वच्छ करायची होती. आता ही जे नवीनच मी फर्निचर बनवलेलं आहे काही गेले दिवस, आता ही जी जे आपण कडप्पे असतो ना ते कडप्पे अगोदरचीच आहे, ती आरमारी बनलेली आहे. फक्त मी स्लायडिंग डोअर केलेला आहे. आणि बाजूच्या साईडने थोडे थोडे मग तिथे पूर्ण खाली होतं तर तिथे थोडे शेल्फ लावलेले आहेत. तसंच प्रकारे जुगाड वगैरे करून आपण आपलं कसंही घर चालवतो. तर मी पण तसंच काही तरी करत असते. तर ना आज ना खूप सारे बेडशीट पण धुतलेले होते. आता हे सगळे ठेवायचे पण होते. तर चला म्हटलं ती आरमारी पण जमवून घेऊया आणि सगळ्या वस्तू पण व्यवस्थित राहतील. आता भरपूर असं माझ्याकडे स्टोरेज झालेलं आहे, त्यामुळे ना वस्तू एकदम जागच्या जागी व्यवस्थित आणि छान राहतात. आपण कोणत्या वेळेला कोणतं काम करायचं हे माझं अगोदरच ठरलेलं असतं. कारण की प्रत्येकांचंच असतं, आता उद्या उठून आपण कोणते काम करायचे, आज संध्याकाळी आपल्याला कोणतं काम करायचं हे डोक्यात फिरत असतं ना, तेव्हाच आपण त्या कामाला सुरुवात करतो. नाही तर कितीही दिवस जाऊ दे, मग त्या गोष्टीकडे आपण लक्ष देत नाही जोपर्यंत आपल्या मनावर येत नाही तोपर्यंत. तर ना सकाळी म्हटलं आज संध्याकाळी तर मला आरमारी जमवायचीच होती. तर ना हे समोरचं जे काही व्हाईट कलरचं जे फर्निचर केलेलं आहे ते सकाळीच मी छान असं लिक्विडनी वगैरे छान असं थोडंसं, मग आपल्याकडे स्क्रब असतो ना, तर स्क्रब घेतला आणि छान असं कपड्याने पुसून घेतलेला आहे. त्यामुळे ना तो व्हाईट पण एकदम मस्त छान असं उठून दिसतो. आता किती नाही म्हटलं तरी आपले मुलं हात लावतात, आपण हात लावतो, पण ते मी शूट केलेलं नाही. आता जाऊ दे म्हटलं, काय प्रत्येक गोष्ट शूट करायची म्हणून ते काही शूट केलेलं नाही. तर ना आता बेडशीट व्यवस्थित ठेवायची आहे. माझ्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे ऑर्गनायझर मी मागवलेलं होतं. त्याच्या ऑर्गनायझरमध्ये ना मी बेडशीटच ठेवत असते. मग काही बेडशीट आता सगळे प्रॉपर बेडशीट त्याच्यामध्ये नाही आहेत, काही बेडशीट. तर ना इथे पण भरपूर असा स्पेस आहे. तर चला म्हटलं जे काही बेडशीट उरलेले आहेत ते इथे लावून घेऊया. आणि आज सगळे बेडशीट मी सकाळीच धुवून काढलेले आहेत. आता आपली गुरुपौर्णिमा पण येत आहे. आता गुरुपौर्णिमा म्हटलं की आता म्हटलं घराची साफसफाई होणं तर तेवढंच आवश्यक आहे. आता रोज तर आपण साफसफाई करतोच, पण मी तुम्हाला सांगितलं ना की सगळ्या गोष्टी रोज ह्या होत नाहीत. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधी काळीच हप्त्यातून 1 वेळा स्वच्छ करतो किंवा 15 दिवसातून स्वच्छ करतो आणि कधी कधी तर 1 महिनाही जातो स्वच्छ करायला. पण असं होतं, पण सगळ्या गोष्टी रोज नाही होत. एका गृहिणी ही एवढं सगळं हँडल नाही करू शकत. त्यासाठी ना प्रत्येक कामासाठी प्रत्येक वेळही ठरलेली असते. आता एवढे बेडशीट ठेवल्यानंतरही माझा एक जो स्पेस दिसत आहे तो खाली आहे. आणि खरंच मला तिथे ना काही वॉलपेपर वगैरे लावायचे आहे, म्हणून मी सध्या त्याच्यात काहीच टाकलेलं नाही. आता जसं आहे म्हटलं तसं राहू दे. आता नंतर जेव्हा केव्हा मी मार्केटमधून आणीन तेव्हा छान असं वॉलपेपर वगैरे मी तिथेच लावणार आहे. तर चला मग एका साईडला मी स्वच्छ करून घेतलं, म्हणजे आवरून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडचा खण आपण आवरूया. पण इथे पण मी ना सामान असंच ठेवलेलं आहे. म्हटलं काही वस्तू ना पॅकबंद असलेल्याच परवडतात, किती नाही म्हटलं तरी धूळ तर त्याच्यावर बसतोच. म्हणून ज्या वस्तू माझ्या
आता ते सगळं खाली केलेलं नाही. आता ज्या वस्तू ज्याच्यात होत्या त्याच्यातच राहू दिलं आणि ते फक्त मी पुसून व्यवस्थित ठेवलेलं आहे एका साईडला. आणि ना तुम्हाला ते बोरीसारखं दिसत असेल ना, त्याच्यातसुद्धा ना एक असं मी बसण्यासाठी एक ना ते आजकाल बनवून मिळतात, तर ते मी असे दोन घेऊन आली होती. तर ते त्याच्यातच आईने पॅक करून दिलं होतं. ते तसंच आहे. म्हटलं आता त्याचं काही काम नाही आहे तर राहू दे, जसं आहे तसंच राहू दे. आता ही आरमारी पण जमवायची होती हॉलमधली, पण नक्षनं या वेळेला आता कटिंग करून आलेलं आहेत. कारण की या संडेला गुरुपौर्णिमा वगैरे आहे, तर हे म्हणे की वेळ होऊन जाईल, आपण म्हणजे नाही करता येणार बा, म्हणून ना ते शुक्रवारी चला कटिंग करून घेऊन आले संध्याकाळी. आता त्याची आंघोळ झाली. आता मधात अशी मुलांचे कामं पण येतात. त्याला ट्युशनलाही पाठवायचं आहे. तर छान असं त्यांची आंघोळ वगैरे घालून त्याला स्वच्छ तयार करून दिलं. आता त्याला ट्युशनला पाठवते. आता तेही सगळं पाहावं लागते, त्याची ट्युशनच्या कॉप्या, तर त्याची पेन्सिल शॉप आहे की नाही आहे, हे म्हणजे भरपूर असे काम गृहिणीच्या मागे असतात. तसेही काम माझ्या मागे आहेत. तशी धावपळ माझ्याही मागे राहते. सकाळी तर काही विचारूच नका, संध्याकाळी तरी निवांत राहते, पण सकाळी तर भरपूरच घाई राहते. आणि कधी माझे कामं होतील मी याच चक्करमध्ये राहते. तर चला मग आता ना संध्याकाळी हे पडदे पण मला धुवायचे होते खूप दिवसापासून. आता तुमच्याही तसंच होत असेल तुमच्यासोबतही, की आपल्याला धुवायचे असं राहते, पण तसं काही वेळ निघतच नाही. पण मी आज ठरवलेलंच होतं की मी हे आज सगळं काढील आणि रात्रीच छान असं गरम पाण्यात मी भिजत घालीन. तर मी तसंच केलं आहे. छान एरियलचा पूर्ण एक पॅकेट घेतला आणि सगळं छान गरम पाण्यात मध्ये मस्त भिजत घातले रात्रभर. आणि सकाळी उठल्या मग मशीनमध्ये लावून दिले. तर ना हे डोस्याचं पण मी रात्रीच भिजत घातलेलं होतं. आता हा दुसरा दिवस आहे. त्याच्यानंतर मग मी काहीच शूट केलेलं नाही. मग थोडंसं मार्केटमध्ये पण जायचं होतं, सामान वगैरे पण आणायचं होतं. मग मी काही शूट केलेलं नाही. फक्त डोस्याचं वगैरे पण त्यावेळेसच मी बारीक करून ठेवलं. तर ना आता म्हटलं एवढं सकाळी आता काय करायचं, म्हणून ना मी पहिलेच ठरवलेलं होतं की मुलांना आज उत्तप्पमच जायचं. रोज ना मुलं पण भाजी पोळी वगैरे खाऊन कंटाळतात. त्यातून 1-2 वेळा असं काही चेंज दिला तर मुलं पण टिफिन वगैरे छान असं फिनिश करून येतात. तर मग आपल्यालाही थोडंसं समाधान होते. तर आज ना हाच मेनू आहे, कारण की कामही भरपूर आहे आणि सगळं पुसायचं आहे. आता तुम्हाला कळेलच समोर आता मला किती कामं आहेत बा म्हणून. तर चला मग आता मशीनमध्ये मी पहिले इकडे मी लवकरच उठलेली आहे. 5:45ला मी उठूनच जाते. कधी 5:30ला पण उठते, पण आता थोडं 15 मिनिट म्हणून आराम करते. म्हणजे 5:45ला उठली आणि 5:45ला मग 9 जाते. तर तेवढ्या वेळात तिचा टिफिन वगैरे होऊन जाते आणि माझा चहा पण त्या टाईमवर होऊन जातो. तर चला आता इकडे मी तिकडे तिचं भिजवलं उत्तप्पमचं. त्याच्यामध्ये कांदा मिरचीचा पेस्ट नव्हता बनवला तर म्हणून थोडंसं तिखटच टाकलेलं आहे. छान असं कोथिंबीर वगैरे टाकून तिला उत्तप्पम बनवून दिले. आणि म्हटलं आता इकडे मशीन लावून देऊया, कारण की 6:30ला ना माझा नळ येतो. मग नळ येतो तर कसं आहे थोडंफार टंकी खाली झाली तरी मग ती फुल होऊन जाते. तर चला मग आता हिचे उत्तप्पम तयार झाले. तिची तयारी झालेली आहे. तिचे केसही करून द्यावे लागतात. मुलगी मोठी असली तरी ती केस आपल्या आई करूनच काढून घेते. माझ्या घरी तोच तर आला आहे. आता ती गेलेली आहे. ती गेल्यानंतर आता जेवढा काही पसारा आहे ते सगळं आवरायचं. पण ना आता मी पडदे धुवायला टाकलेले होते. तर चला म्हटलं पूर्ण जाडे काढून घेऊया. आता जाडे आपल्याला असे दिसत नाही, जेवढे काही जाडे आहेत ते असं पाहावं तर. आणि जेव्हा आपण ते घेऊन जेव्हा जातो ना, तेव्हा कळते की भिंतीवर सुद्धा थर साचलेला असतो. कितीही नाही म्हटलं तर एवढा धूळ होता. आणि मला वाटलं की नाही बा, खरंच आपण स्वच्छ केलं तर खरंच छान केलं असं मला वाटत होतं. आता माझं ना देवघर ना हॉलमध्येच आहे. आता हॉलमध्ये असल्यामुळे ना मग मी धूप अगरबत्ती वगैरे लावते ना, त्याचाच धूर होतो ना, त्याचाच हे सगळं राहते. बाकी दुसरं काहीही राहत नाही. जाडे वगैरे फार कमी होते, पण थोडं जे धुळीचं जे उरलेलं उडतात ना, ते त्याचंच ते पूर्ण थर साचलेला असतो. तर तोच निघालेला आहे. आणि तोच थर ना आपल्या भिंतीवरही बसतो आणि वरती पण. आणि आपल्याकडे जो फॅन असतो ना, तो फॅनवरही बसतो. फॅनवर सुद्धा बसतो. पण म्हटलं फॅन वगैरे नाही, फॅन ना खूप उंच आहे. आता आरामात फॅन वगैरे नंतर स्वच्छ करीन. पण जेवढंच म्हटलं आता गुरुपौर्णिमेच्या अगोदर जेवढं मला स्वच्छ करता येईल तेवढं स्वच्छ करून घेते. सोफ्याचे कवर वगैरे ना आता गेले काही दिवसच धुतलेले होते, पण बेडशीट वगैरे मी कालच धुतल्या. तुम्हाला शेअर केलेला आहे, आताच्याच व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. 2 दिवसाचा हा व्हिडिओ आहे त्यामध्ये. आणि ना आता पडदे पण मी लावूनच घेतलेले आहेत. तर सगळं तर काम होऊनच गेलेलं आहे, ओकेच आहे. आणि जी आता समोरची जी बेडशीट दिसत आहे ती बेडशीट मी सगळ्यात अगोदर काढून घेतली. म्हटलं त्याच्यावर अजून पडेल वगैरे जे काही जाडे जुडके जे काही आहे ते मग अजून तेच धुवायला काढावे लागेल. म्हणून ना मी तसंच काढून ठेवली. फक्त झटकून घेईन आणि परत तीच टाकून देईन. तसं पाहिल्यानंतर जाडे झुडके वगैरे कधीच ठेवू नये असं म्हणतात. एकदा खालीच
झाडू नाही लागला तरी चालेल, पण वरती जे काही आहे ते स्वच्छ असलं पाहिजे असं म्हण आहे एक. कारण की याच्यामुळेच आपल्याकडे लक्ष्मी वगैरे जी काही नांदते ना, ह्या स्वच्छतेमुळे नांदतात असं म्हणतात. तर म्हणून ना, तर हेही स्वच्छ करणं तेवढंच आवश्यक आहे. पण हे ना, ह्या गोष्टीकडे आपण फार कमी लक्ष देतो. आता मी तुमची गोष्ट नाही करत आहे, मी माझी स्वतःची सुद्धा गोष्ट स्वतःचं सुद्धा सांगत आहे. मी सुद्धा ना 15-15 दिवस, एक एक महिना लक्ष नाही देत. कारण की ना, रोज एवढे कामं होऊन जातात की आपण थकूनच जातो. हे जर आपण 1-2 दिवसाआड काढायला गेलो तर अर्धा तास याच्यातच चालला जाईल. माझा तुम्हाला व्हिडिओ हा छोटासा येत असला तरी ना, हा व्हिडिओ शूट करण्यामध्ये भरपूर वेळ जातो. कारण की कॅमेरा ॲडजस्ट करा, मग इकडे चढा, मग अजून परत हलवून इकडे ठेवा, असं करता करताना याच्यात पण माझा भरपूर वेळ गेलेला आहे. तर चला मग, तुमच्याशी बोलता बोलता जाडे काढून झाले आणि सगळ्या वस्तू जिथे तिथे टाकून घेते, बेडशीट वगैरे. आणि फक्त आता मी लगेचच झाडून काढणार आहे. कारण की जे काही मी आता जाडे जुडके काढले ते सगळे खाली पडलेले आहेत. आणि मग पूर्ण घर झाडलं. आता झाडताना वगैरे नाही शेअर केलं. आणि आता पडदे काढलं होतं, तर सगळे पडदे काढल्यानंतर ना, सर्व दरवाजे असे डोळ्यासमोर दिसत होते. आता चला म्हटलं, हे सगळे खिडक्या आहेत, जेवढे काही डोअर आहेत, हे सगळं स्वच्छ असं पुसून घेऊया. म्हणून यामध्ये लिक्विड वगैरे काही घातलेलं नाही, नुसतं साधं पाणी घेतलेलं आहे आणि कापड घेतलेलं आहे. आणि भराभर हे सगळं पुसून घेणार आहे. आणि ते रॉडसुद्धा, पडद्याचे रॉडसुद्धा, जेव्हा आपण पडदे काढतो ना, रॉडवर सुद्धा धूळ बसलेली असते. आता ह्याही गोष्टीकडे आपण वारंवार रोज रोज लक्ष नाही देत, कधीच काढी लक्ष देतो. तर चला म्हटलं, ते सगळे रॉड पण मी पुसून घेतले. आता जेवढं जेवढं डोळ्यासमोर दिसत होतं ते सगळं पुसून घेतलेलं आहे. आणि कसं आहे ना, आपला सोफा जो असतो ना, त्या सोफ्यावर सुद्धा कानाकोपऱ्यामध्ये धूळ असते. आणि माझी रियालिटी मी तुम्हाला खरंच दाखवील की माझ्या सोफ्यावर किती धूळ होता बा म्हणून. आता हे पण आपण रोज रोज नाही स्वच्छ करत. आता डोळ्यानं दिसलं तर तिथे पुसू. पण या डीप क्लिनिंगसाठी ना, एक वेगळा वेळ असा काढावा लागतो आपल्याला. एक तर सकाळच्या वेळेवर काढा किंवा संध्याकाळच्या वेळेवर काढा. त्यासाठी नाहीतर 1 तास अगोदर उठा. कारण की ना, आपण म्हणू कितीही सकाळचे कामं लवकर आवरून घेऊया, पण ते होतच नाही. किती नाही म्हटलं तरी ना, आपल्याला कामं डोळ्यासमोर दिसतच असते. नाही, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. सकाळी प्रत्येकच गृहिणीची खूप घाई असते. तर तुम्ही बघू शकता, इथे माझ्या बाजूला देवघर आहे. आता देवघर त्याच्याच बाजूला, ह्या सोप्याच्याच बाजूला देवघर आहे माझं. आणि तिथे पण मी दिवाबत्ती लावते आणि अगरबत्ती लावते, धूपबत्ती लावते. तर त्याचं धूळ हे उडतोच. आणि परत रस्त्यावर पण घर आहे, तर तो पण धूळ उडतोच. तर चला मग, आता सगळं पुसून घेतलं आणि घरी सगळं मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आता राहू दे म्हटलं, तेवढंच मी शूट केलं. त्याच्यानंतर नाही केलं, पूर्ण घर स्वच्छ केलं. मग स्वतःचं आवरलं. मुलांचा शनिवार होता, तर मुलांचे कपडे पण शाळेचे धुवून घेतले. कारण की उद्या मग गुरुपौर्णिमा आहे आणि मला उद्या कोणतेच काम जमणार नाही. म्हणून जेवढे काही काम आहे म्हटलं, ते सगळं आजच आवरून घेऊया. तर बघू शकता, इथे छान अशी मस्त माझी पूजा झालेली आहे. आता उद्याची पूजा तर मी शेअर करीलच, पण आजची पूजा म्हटलं त्याला तुम्हाला शेअर करूया. साधीच पूजा केली, मस्त छान अशी. आणि रोज ना एखादा अध्याय मी वाचते, वेळ असेल तर. रोज नाही, पण जनरली मी 3-4 दिवस कंटिन्यू मी हा एक अध्याय वाचते, शिवमहापुराणचा. आणि असं सांगावं नाही म्हणा आपलं. आणि परत ना, खरंच वाचायला हवा आपण. ही गोरखपूरची शिवमहापुराणे, याच्याने खूप 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 फरक पडतो. आपल्या घरामध्ये पण सुख शांती नांदते. जेवढं आपण देवाचं करू ना, खरंच तेवढीच पॉझिटिव्हिटी पण आपल्या अंदर येते आणि आपल्या घरात पण पसरते. बघू शकता, आज हाच मेनू आहे, पण मी सोबत भात पण लावलेला आहे. हे हॉलमध्ये येतील आणि जेवण करतील. चला मग, नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.